प्यारे विद्यार्थियों, आप सबका स्वागत है हिंदी कक्षा में। मैं आपके सामने एक कविता प्रस्तुत करने जा रही हूँ। उस कविता का नाम है अभिनव मनुष्य और इसको लिखने वाले हैं रामधारी सिन्हा दिनकर जी। मैं आपके सामने पहले कवि परिचय को पढ़ूंगी, आपको ध्यान देना है। कवि रामधारी सिन्हा दिनकर जी का जन्म ईस्वी सन 1908 को बिहार प्रांत के मुंगेर जिले में हुआ। पहले वे रेडियो विभाग में काम करते थे। बाद में एक सरकारी कॉलेज के ಪ್ರಾಧ್ಯಾಪಕ ಬನೆ ನೋಡ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಏನಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಕವಿ ರಾಮಧಾರಿ ಸಿನ್ಹಾ ದಿನಕರ್ ಜಿ ಅವರು 1908ರಲ್ಲಿ ಬಿಹಾರ ಪ್ರಾಂತದ ಮುಂಗೇರ್ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಜನಿಸಿದ್ದಾರೆ। ಪಹಲೆ ವೇ ಅವರು ಮೊದಲೇ ಎಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ರೇಡಿಯೋ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಅವರು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ರು। बाद में एक सरकारी कॉलेज के प्राध्यापक बने। ಆಮೇಲೆ ಒಂದು ಗವರ್ನಮೆಂಟ್ ಕಾಲೇಜ್ ಅಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನ ಅಧ್ಯಾಪಕ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ರು ಅಂತ ಇಲ್ಲಿ ತಿಳಿದು ಬಂದಿದೆ। आगे चलकर वे भारत सरकार के हिंदी सलाहकार के पद पर नियुक्त हुए। ईस्वी सन 1974 को इनका देहावसान हुआ। देखो बच्चों, इधर क्या बताया जा रहा है, आगे चलकर वे भारत सरकार के हिंदी सलाहकार के पद पर नियुक्त हुए। और ಎಲ್ಲಿ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಆದ್ರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಭಾರತ ಸರ್ಕಾರದ ಹಿಂದಿ ಅಡ್ವೈಸರ್ ಆಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರು ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಆಗಿದ್ರು ಅಂತ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಆಮೇಲೆ 1974ರಲ್ಲಿ ಇವರು ಮರಣಾದರು ಅಂತ ಇಲ್ಲಿ ತಿಳಿದು ಬಂದಿದೆ। कवि की कुछ प्रमुख रचनाएं हैं। ಇವರು ರಚನೆ ಮಾಡಿದ್ದು ಪ್ರಮುಖ ರಚನಾएं ಇದಾವೆ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಹೂಂಕಾರ, ರೇಣುಕಾ, ರಣವಂತಿ, समाधिनी, धूप छां, कुरुक्षेत्र, बापू, फिर रश्मि रथी आदि ಇವರು ಸಾಕಷ್ಟು ರಚನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಇವೆಲ್ಲ ಹೆಸರನ್ನು ನಾನು ನಿಮಗೆ ತಿಳಿಸಿದ್ದೀನಿ। फिर कवि की हर रचना में हृदय को प्रभावित और उत्साहित करने की पूर्ण शक्ति है। ಏನಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಕವಿಯವರು ಯಾವಾಗಲೂ ಎಲ್ಲಿ ನಮಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಪ್ರೇರಣೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಹೃದಯದ ಬಗ್ಗೆ ನಮಗೆ ಇವರು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ। ಇಂಥದೊಂದು ಹೃದಯದಿಂದ ನಮ್ಮ ಶಕ್ತಿ ನಾವು ಯಾತರ ಮುಂದೆ ಹೋಗಬಹುದು ಅನ್ನೋದು ಇವರು ನಮಗೆ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋ ಇಲ್ಲಿ ತಿಳಿದು ಬಂದಿದೆ। इनकी भाषा सजीव और विषय के अनुकूल है। ಇವರ ಭಾಷೆ ಒಂಥರ ಸಜೀವವಾಗಿ ವಿಷಯ ಅನುಕೂಲ ತಕ್ಕಂಗೆ ಇರುತ್ತದೆ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। अभिनव मनुष्य पद्य भाग कुरुक्षेत्र के षष्ठ सर्ग से लिया गया है। अभिनव मनुष्य ಏನಿದೆ ಅಲ್ಲ, ಎಲ್ಲಿಂದ ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಯಾವ ವಿಭಾಗದಿಂದ ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಕುರುಕ್ಷೇತ್ರ ವಿಭಾಗದಿಂದ ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। बच्चों, अब तक हमने कवि परिचय को जाना है और इस कविता में आने वाले कठिन शब्द को मैं आपके सामने प्रस्तुत करने जा रही हूँ, आपको ध्यान देना है। अच्छा, पहले शब्द है, शब्द अर्थ में अभिनव नया, यानी कि न्यू को हम कहते हैं। वायु जल वाटर, हुक्म आज्ञा ऑर्डर, व्यवधान पर्दा यानी कि प्रॉब्लम, यानी कि हमारे सामने कुछ भी अड़चन आ सकती है, ನಮಗೆ ಏನಾದರೂ ತೊಂದರೆಗಳು ಬರುತ್ತಾವಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ವ್ಯವಧಾನ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। ಸರಿ ನದಿ रिवर, सिंधु सागर सी, आलोक प्रकाश, आलोक यानी कि प्रकाश लाइट उजाला ಬೆಳಕು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಹೇಳಬಹುದು। ನ್ಯ यानी कि जानकारी,
इंटीमेशन, इंटीमेट, हमें कुछ भी जानकारी प्राप्त होती है उसे हम इंटीमेशन कहते हैं। ಶ್ರೇಯ, ಯಶ್, ಕ್ರೆಡಿಟ್, ಎಲ್ಲ ಕ್ರೆಡಿಟ್ ಇವರಿಗೆ ಹೋಗುತ್ತದೆ. ಮನುಷ್ಯರು ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡಿರ್ತಾರ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಏನಿದಾವಲ್ಲ ಎಲ್ಲ ಶಬ್ದ ಅರ್ಥವನ್ನು ನಾವು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಈಗ ನಾವು ಈ ಕವಿತೆಯನ್ನು ಓದೋಣ. ओके, उससे पहले मैं आपको आशय को समझाऊंगी. ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಬರುವ ಆಶಯವನ್ನು ನಾನು ಫಸ್ಟ್ ನಿಮಗೆ ತಿಳಿಸ್ತೀನಿ. ಕವಿತಾ के द्वारा बच्चे स्नेह, मानवीयता, भाईचारा आदि का महत्व समझ सकते हैं. ಈ ಕವಿತಾ ಜೊತೆ ಈ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ನಮಗೆ ಏನಂತ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಾವು ಸ್ನೇಹ ಭಾವದಿಂದ ಇರಬಹುದು, ನಮ್ಮ ಮನುಷ್ಯರು ಒಂದು ಮಾನವತೆಯನ್ನು ನಾವು ತಿಳ್ಕೊಂಡು ಮುಂದೆ ಜೀವನ ಮಾಡಬಹುದು ಅನ್ನೋದು ಎಲ್ಲವನ್ನು ಈ ಪದ್ಯ ಮುಖಾಂತರ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ತಿಳಿದು ಬಂದಿದೆ. ಅದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ इसमें मैं आपको पहले कविता को पढ़ूंगी, आपको ध्यान देना है. आज की दुनिया विचित्र नवीन, प्रकृति पर सर्वत्र है विजय पुरुष आसीन है. बंधे नर के करों में वारी विद्युत भाव, कुम पर चढ़ता उतरता है पवन का ताप. है नहीं बाकी कहीं व्यवधान, लांग सकता नर सरित गिरी सिंधु एक समान. यह मनुज जिसका गगन में जा रहा है यान, कांपते जिसके करों को देखकर परमाणु. यह मनुज जो सृष्टि का श्रृंगार, ज्ञान का विज्ञान का आलोक का आगार. व्योम से पाताल तक सब कुछ इसे है न्याय, पर ना यह परिचय मनुज का या ना उसका श्रेय. श्रेय उसका बुद्धि पर चैतन्य और की जीत. श्रेय मानव की आसीमित मानव से प्रीत. एक नर से दूसरे के बीच का व्यवधान तोड़ दे जो बस वही ज्ञानी, वही विद्वान और मानव भी वही. इस पद्य को लिखने वाले हैं रामधारी सिन्हा दिनकर जी. आज तक के लिए धन्यवाद.